नंतर 8-10 वर्षापूर्वी एक घटना वाचली की राजस्थान मधलं एक खेडं होतं. या खेड्यामध्ये तेली समाजाचे लोक राहायचे. लोक त्याच्या तोंडाकडेच नव्हते पाहत. त्यांना इतका राग आला की त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. चूक कोणाची आहे? चूक तुमच्या व्यवस्थेची आहे, मनुवादी व्यवस्थेची आहे. लोक म्हणतात ना, या धर्मातून लोक त्या धर्मात पडतात कारण तुमचा धर्मच नालायक आहे म्हणून ते इकडे तिकडे पडतात. तुम्ही त्या लोकांना म्हणू नका, त्यांच्यावर बोट दाखवू नका, हे असे करतात तसे करतात. मी कधीच कोणाच्या धार्मिक भानगडीत पडत नाही, कारण आमच्या बापानं अधिकार दिलाय प्रत्येक धर्माचा आम्हाला आदर करण्याचा. मी हे नाही करत. पण मग अशा वेळेस सकाळी उठून तेलाचं मुख पाहू नये याच्या मागचं एक शास्त्रीय कारण दिलं जाते. कारण तेल काढण्याचं काम करायचे. एक बैल आणि 2 बैलाचे. अशाकडे एक बैल आहे, एक बैल्या, आणि जो 2 बैलानं घाणा चालवते तो 2 बैल्या. मग सकाळी उठून हे बामन लोक तेल घेऊन जात. पैसे द्यायचं तसंही देत नाही. हंबम्म नाही, त्यांचं एकच चालते, हंबम्म नाही. दान किसको देना है, बमन को देना है. मग हे पैसे मागत म्हणून त्यांनी त्रासून लिहून ठेवलं यायला सबक शिकवण्यासाठी की सकाळी उठून तेल्याचं मुख पाहू नये. दिवस बोवारा जातो, कारण पैसा हातातून जातो तर म्हणजे दिवस ऑटोमॅटिकच काय जाईल, बोवारा जाईल. पहा, ह्या व्यवस्थेत त्यांनी असं लिहून ठेवलं, तेली 30 बिल्ली 20 आणि बोडकी दिसली तर खरी बैस. मग अशी मॅडमनं आठवण काढली की आमच्या साऊची ती नसती तर या व्यवस्थेनं मी एवढी बडबड करते ना, उठता लात आणि बसता बुक्की एवढीच माझी अवकाश ठेवली असती. वर्षाला एक पोट्ट पैदा करा आणि नवऱ्याला गरम गरम जेऊ चारा. तिनं त्या अवकातीतून आज रिक्षा तो अंत्यरिक्षापर्यंतचा जो प्रवास झाला ना, तिनं शेण माती दगडधोंडे खाल्ले म्हणून आमचा हा प्रवास सुरळीत झाला. नाहीतर या व्यवस्थेनं आतापर्यंत माझी कुठं